नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोकिळा मेश्राम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे आपल्या स्टडी लॉजी या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंपॅरिझन युनिट 2 मधील पहिली पोयम कंपॅरिझन तिचा वॉर्मिंग अप आणि एक्सप्लेनेशन सुद्धा बघून घेतलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला त्यावर मार्जिनल क्वेश्चन्स आणि वर्कशॉप या व्हिडिओमध्ये आता आपल्याला अभ्यासायचं आहे। आता मार्जिनल क्वेश्चन्स मध्ये पहिला क्वेश्चन कोणता आहे तो आता बघून घेऊ आणि त्याचे आपल्याला आन्सर्स पण बघून घ्यायचे आहेत। पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट ऍडजेक्टिव्हज और वर्ड्स आर युज्ड टू हिअर टू शो शेप साइज आणि टेम्परेचर। म्हणजे इथे काय विचारलेलं आहे की पोएम मध्ये साइज, शेप आणि टेम्परेचर दाखवण्यासाठी कोणते कोणते वर्ड म्हणजेच कोणते कोणते नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह झालेले आहेत ते आता आपल्याला शोधायचे आहेत आणि इथं लिहायचे आहे। तर आन्सर बघा, शेप साठी कोणता आलेला आहे? राऊंड आणि स्क्वेअर। कोणते कोणते आलेले आहेत? राऊंड आणि स्क्वेअर। त्यानंतर साइज दाखवण्यासाठी कोणते सांगितलेले आहेत? बिग आणि स्मॉल। आणि त्यानंतर टेम्परेचर साठी कोणते आलेले आहेत? तर ड्राय आणि वेट। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन बघा, when you compare two things they must have at least one common feature. When we compare a spaceship and a snail we consider only their speed. म्हणजे बघा इथे काय दिलेले आहे की जेव्हा आपण दोन वस्तूंची तुलना करतो, कंपॅरिझन करतो, तर कंपॅरिझन करत असताना त्यामध्ये एखादा कॉमन फीचर असतो। जसं की तिथे उदाहरणादाखल सांगितलेलं आहे की आपण स्पेसशिप आणि स्नेलचं जर कम्पेअर करत आहोत, या दोघांना जर आपण कम्पेअर करत आहोत तर त्याच्यामध्ये कॉमन फीचर काही आहे तर त्यांचं स्पीड, म्हणजे फास्ट लाईक अ स्पेसशिप, तर हळू। स्नेल कसा असतो? एकदम हळू असतो। त्याप्रमाणेच आता आपल्याला अजून एक उदाहरण बघून घ्यायचं आहे, तो म्हणजे नॉयजी ॲज अ रोड ड्रिल, क्वाइट ॲज अ घोस्ट। म्हणजे काय होते याचा अर्थ? रोड ड्रिल म्हणजे काय होते? खोदकाम करणारी रस्त्यावरची मशीन। तर रस्त्यावर खोदकाम करणारी मशीन कशी असते? खूप आवाज करते, कर्णकर्कश असते तिचा आवाज। तर क्वाइट ॲज अ घोस्ट, तर घोस्ट कसा असतो? तिथं काय म्हटलेलं आहे? क्वाइट ॲज अ घोस्ट, तर घोस्ट कसा असतो तर एकदम शांत। तर ह्या दोघांना इथे कंपॅरिझन केलेलं आहे। आता ह्या दोघांचं इथं कंपॅरिझन करत असताना इथे कॉमन फीचर काय असेल तर त्यांचा असेल साऊंड। म्हणजे इथे खूप जोराचा आवाज आहे तर इथे एकदम शांतता आहे। म्हणजे इथला कॉमन फीचर काय आहे? इथे साऊंड। आणि म्हणूनच म्हटलेलं आहे व्हेन वी कंपेअर नॉयजी रोड ड्रिल अँड क्वाइट घोस्ट हिअर वी कन्सिडर देअर साऊंड। अशा प्रकारे तुम्ही अधिकाधिक अजून तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं लिहू शकता। पोएम मध्ये अजून शेपवर, साईजवर, टेम्परेचरवर सुद्धा इथे पोएम मध्ये काही लाईन आलेल्या आहेत आणि त्यांच्या साहाय्याने तुम्ही हे उत्तर अजून वेगवेगळे उदाहरण घेऊन तुम्ही आन्सर लिहू शकता। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे बघा, थिंक ऑफ कॉमन फीचर्स व्हेन यू ट्राय टू फाइंड अपोजिट्स। म्हणजे आता तुम्हाला अपोजिट वर्ड्स पोएम मधले फाइंड करायचे असतील, शोधायचे असतील, तर त्याच्यामधले तुम्हाला कॉमन जे फीचर्स आहेत, कॉमन फॅक्टर काय आहेत तो शोधून काढायचा आहे। अगदी याच्याच सारखा हा सुद्धा इथे काही आहे, उत्तर लिहायचं आहे। आता बघा, टॉल अँड शॉर्ट आर अपोजिट वर्ड्स। म्हणजे टॉल म्हणजे उंच, शॉर्ट म्हणजे बुटका। तशाच प्रकारे बट देअर कॉमन फीचर इज हाईट। आता टॉल उंच आणि शॉर्ट बुटका हे दोन काय झाले? विरुद्धार्थी शब्द झाले, अपोजिट वर्ड्स झाले, परंतु त्यांच्यामधला कॉमन फीचर काय आहे? त्यांची हाईट। उंचीवरून आपण म्हणू शकतो की हा मुलगा खूप उंच आहे तर ही मुलगी खूप छोटी आहे किंवा बुटकी आहे, तर आपण त्यांचं काय मेन्शन करतो? तिथे हाईट मेन्शन करतो। म्हणजे शॉर्ट आणि टॉल या अपोजिट वर्ड्स मधला कॉमन फीचर काय झाला? इथे हाईट। त्याच्यानंतर अजून बघा, इन स्क्वेअर अँड राऊंड। आता जर तुम्हाला चौकोन आणि गोल याच्यामधला जर अपोजिट वर्ड्स आहेत तर त्याच्यामधला कॉमन फीचर काय झाला? शेप। त्याच्यामधला कॉमन फीचर काय होईल तिथे? शेप। तर अशा प्रकारे तुम्ही अजून काही उदाहरणं तिथे लिहू शकता। त्यानंतर आहे क्वेश्चन पहिला, हे झाले मार्जिनल क्वेश्चन। आता आपल्याला बघायचं आहे इंग्लिश वर्कशॉप, म्हणजे
पोयम झाल्यानंतर त्यामागील स्वाध्याय म्हणजेच वर्कशॉप आता आपल्याला अभ्यासून घ्यायचा आहे. तिथे पहिला क्वेश्चन काय विचारलेला आहे बघा, लिस्ट ऑल द ऍडजेक्टिव्हज इन द पोएम. यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स ऑफ ऍट लिस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन्स. 2 ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज एक्झाम्पल. म्हणजे काय, आपण जी कंपॅरिझन ही पोएम अभ्यासलेली आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते ऍडजेक्टिव्ह आलेले आहेत त्याची आधी आपल्याला काय करायची आहे, लिस्ट लिहून घ्यायची आहे. आपल्या नोटबुक मध्ये त्याचं लिस्ट तयार करायचं आहे, ते लिहून घ्यायचे. आणि नंतर काय करायचं आहे, त्याच्यामधले 8 घ्यायचे, 8 ऍडजेक्टिव्ह घ्यायचे आणि नवीन कंपॅरिझन सोबत जोडून ते आपल्याला नवीन त्याचं फॉर्म तयार करायचे आहेत. आता बघा कोणते कोणते आलेत तिथे ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय होते, तर एखादा नाउन आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती जो शब्द सांगतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. म्हणजे दॅट वर्ड्स टू टेल मोर अबाउट नाउन्स, त्यालाच काय म्हणतात, ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. तर कोणते ऍडजेक्टिव्ह झालेले पोएम मध्ये बघून घेऊया. फास्ट, स्लो, बिग, स्मॉल, फिअर्स, जेंटल, सोअर, स्वीट, ड्राय, वेट, स्पेअर, राउंड, कूल, वार्म, नॉइजी, क्वाइट, स्ट्रॉंग, वीक, हार्ड, सॉफ्ट, डार्क, लाईट, टॉल, शॉर्ट, क्रूक्ड. क्रूक्ड म्हणजे नागमोडी आणि स्ट्रेट म्हणजे सरळ. तर हे काय झाले, आपले ऍडजेक्टिव्ह आहेत जे पोएम मध्ये आलेले आहेत. आता यांच्यामधले आपल्याला 8 घ्यायचे आहेत आणि नवीन वर्ड सोबत, नवीन नाउन सोबत त्यांची काय करायचे, कंपॅरिझन करायची आपल्याला. तर बघा, बिगर दॅन माउंटेन, स्मॉलर दॅन अँट. म्हणजे काय, बिगर दॅन माउंटेन म्हणजे डोंगरापेक्षा उंच, तर मुंगीपेक्षाही लहान. फिअर्सर दॅन जायंट, जेंटलर दॅन बटलर. म्हणजे काय होते, जर तो महाकाय असा राक्षस असतो तो किती भयानक असतो, तर भयानक असा राक्षस. तर बटलर म्हणजे स्वयंपाकी, तर बटलर सारखा काय एकदम शांत आणि सभ्य. त्याच्यानंतर आहे कूलर दॅन आईस. आईस पेक्षा म्हणजे बर्फापेक्षा थंड. वॉर्मर दॅन स्वेटर, तर स्वेटर सारखा गरम. सोर्सर दॅन टॅमॅरिड म्हणजे काय होते, चिंचेसारखा आंबट, तर स्वीटर दॅन गुलाबजामुन, गुलाबजामुन सारखा गोड. टॉलर दॅन ट्री, झाडासारखा उंच, तर शॉर्टर दॅन प्लांट, तर एखादा जो झुडूप असतो किंवा प्लांट असतो त्याच्यासारखा बुटका किंवा छोटा. हार्डर दॅन स्टोन, दगडासारखा एकदम हार्ड, कठीण, तर सॉफ्टर दॅन बटर, तर बटर सारखा सॉफ्ट. त्याच्यानंतर आहे नॉइजर दॅन अ मशीन, क्वार्टर दॅन अ लायब्ररी. म्हणजे मशीन जेव्हा काम करत असतात, खूप मशीनी जिथे काम करतात तिथे कसं असतं, खूप साऊंड असतो, पोल्युशन असतो. तर लायब्ररी म्हणजे वाचनालय, त्याच्यामध्ये एकदम शांतता असते. तर वाचनालयासारखा शांत असणारा, तर मशीन मध्ये जिथं काम करत असतात तिथं काय असतं, खूप गोंगाट असतो. त्याच्यानंतर आहे क्रूक दॅन हिल रोड. हिल रोड मधले म्हणजे जे रस्ते असतात ते कसे असतात, आडे तेडे असतात. तर स्ट्रेटर दॅन अ रेल्वे रोड, आणि रेल्वेचा रोड कसा असतो, एकदम सरळ असतो. तर हे आपले 8 आपण ऍडजेक्टिव्ह घेतलेले आहेत आणि नवीन वाक्य किंवा नवीन फ्रेजेस आपण इथे तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन. बघा काय म्हणत आहे, लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम, फाइंड सुटेबल ऍडजेक्टिव्ह अदर दॅन द वन्स गिवन here for each of the nouns and write meaningful similes for at least 8 of them, for example as lemon. म्हणजे काय करायचे आहेत, आता पोएम मध्ये आलेले सगळे नाउन आपल्याला लिहून घ्यायचे आहेत आणि त्याचे जे ऍडजेक्टिव्ह आहेत त्या नाउनला जोडून नवीन कंपॅरिझन्स आपल्याला तयार करायचे आहेत आणि नवीन सिमिली तयार करायचे. म्हणजे इथे नवीन उपमा फिगर ऑफ स्पीचचे म्हणजे सिमिली फिगर ऑफ स्पीचचे नवीन फ्रेजेस तयार करायचे आहेत असं इथं म्हटलेलं आहे. तर आपले आन्सर काय असणार आहे बघा, हे काय आहेत, सगळे नाउन्स पोएम मध्ये आलेले नाउन आहेत. स्पेसशिप, स्नेल, डायनासोर,
नेल, टायगर, लॅम्ब, लेमन, जॅम, डेझर्ट, सी, हाऊस, पी, केव, टोस्ट, ड्रिल, घोस्ट, ऑक्स, किटन, रॉक, मिटन, टनेल, मून, मिडनाईट, नून, जायंट, एल्फ, पाथ आणि शेल्फ. हे काही आहेत पोएम मध्ये आलेले नाउन आहेत. आता या नाउनला आपण ऍडजेक्टिव्ह जोडायचं आहे आणि नवीन फ्रेजेस तयार करायचे आहेत आणि मग त्याच्यापासून काय तयार होईल, सिमिली फिगर ऑफ स्पीच इथे तयार होईल. तर बघा काही आणि 8 असे फ्रेजेस किंवा वाक्य इथे तयार करायचे आहेत जे आपण केलेले आहेत. बघा, ऍज टफ ऍज स्नेल म्हणजे गोंगल गायसारखे टफ, ऍज डेंजरस ऍज डायनासोर, डायनासोर सारखे डेंजरस, ऍज ब्रेव ऍज अ टायगर, टायगर सारखे काय म्हणजेच वाघासारखे ब्रेव, ऍज हॉट ऍज डेझर्ट, वाळवंटासारखे उष्ण किंवा गरम, ऍज ग्रीन ऍज पी, वाट्यानासारखे हिरवे, ऍज डीप ऍज सी, समुद्राप्रमाणे खोलवर, ऍज डार्क ऍज केव, अंधारमय गुहेप्रमाणे, आणि नंतर आहे ऍज क्रंची ऍज टोस्ट आणि ब्रेड प्रमाणे क्रंची. अशा प्रकारे आपण काय केलेले आहे, सिमिली फिगर ऑफ स्पीचचे नवीन फ्रेजेस तयार केलेले आहेत. नंतर आहे तिसरा क्वेश्चन बघून घेऊया. फॉर्म ग्रुप्स ऑफ 6 to 8. थिंक ऑफ similes using different objects. For example, dry as land, wet as a puddle. Now try to put together the similes to make a poem with rhyming lines. म्हणजे काय करायचं आहे, 6 ते 8 मुलांचा ग्रुप बनवायचा आहे आणि प्रत्येक जण काय करणार आहे, एक एक कंपॅरिझनची फ्रेज किंवा वाक्य लिहिणार आहे. नंतर त्या सगळे वाक्य किंवा फ्रेज एका खाली अशा प्रकारे जोडायचे आहेत की त्यापासून एक आपल्याला रायमिंग पेअर्स सारखे एक वाक्य एका खाली एक जोडायचे आहेत, त्याच्यापासून आणि एक पोयम तयार करायचे आहेत. म्हणजे ते वाक्य तुम्ही जे म्हणाले, ज्या फ्रेजेस तयार केलेले आहेत त्या अशा प्रकारे सेटअप करायचे आहेत की त्यापासून काय तयार होईल, एक पोयम तयार होईल. तर आपण तयार केलेली आहे बघा, फास्ट ऍज रॉकेट, स्लो ऍज टर्टल, हार्ड ऍज रॉक, सॉफ्ट ऍज पेटल, स्ट्रॉंग ऍज आयरन, डेलिकेट ऍज अ बबल. म्हणजे काय, फास्ट ऍज रॉकेट प्रमाणे एकदम वेगवान फास्ट, तर स्लो ऍज अ टर्टल म्हणजे कासवाप्रमाणे एकदम अगदी हळूवार, हार्ड ऍज रॉक दगडाप्रमाणे एकदम कठीण, तर सॉफ्ट ऍज अ पेटल तर फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे एकदम सॉफ्ट, स्ट्रॉंग ऍज आयरन म्हणजे काय, लोखंडाप्रमाणे एकदम मजबूत, तर डेलिकेट ऍज अ बबल तर बबल सारखे काय एकदम नाजूक. तर अशा प्रकारची आपण इथे काय केलेली आहे, पोयम तयार केलेली आहे. नंतरचा क्वेश्चन आहे क्वेश्चन 4. बघा, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आता पोयम जी आपण अभ्यासलेली आहे कंपॅरिझन ही पोयम, त्याच्यामध्ये काही रायमिंग पेअर्स आलेले आहेत, काही रायमिंग वर्ड्स आलेले आहेत, ते आपल्याला शोधायचं आहे आणि तिथं लिहून घ्यायचं आहे आन्सर मध्ये. तर आन्सर काय येईल बघा, किटन मिटन, मून नून, एल्फ शेल्फ युअर सेल्फ. हे रायमिंग वर्ड्स आहेत जे आपण इथे लिहिलेले आहेत. नंतर आहे क्वेश्चन 5. स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम्स विथ कंपॅरिझन्स. यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. खाली काही 3 कॅटेगरीचे इडियम्स दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला त्या लिहून काढायच्या आहेत. पहिल्यामध्ये कोणती लिहिलेली आहेत इडियम्स म्हणजे काय, आता फ्रेजेस. आता ह्या फ्रेजेस लिहायच्या आहेत कलरच्या साह्याने, म्हणजे जिथे कलर येतील ब्ल्यू, ब्लॅक, ऑरेंज, रेड, येलो, तर अशा प्रकारे फ्रेजेस तयार करायचे आहेत. तर बघा आपण तयार केलेले आहेत. ऍज ब्लॅक ऍज कोल म्हणजे कोळशासारखं काळाकुट्ट, ऍज रेड ऍज ब्लड रक्तासारखे लाल, ऍज ग्रीन ऍज लिव्ज पानांसारखं हिरवेगार, ऍज येलो ऍज
लेमन, लिंबासारखं पिवळे, ॲज ब्राऊन ॲज आल्मंड, बदामासारखे ब्राऊन, ॲज व्हाईट ॲज स्नो, बर्फासारखे पांढरे शुभ्र, ॲज ब्लू ॲज द स्काय, आकाशासारखे निळे, ॲज पिंक ॲज रोज, गुलाबासारखे गुलाबी, ॲज ऑरेंज ॲज ऑरेंज, आणि संत्र्यासारखे ऑरेंज. म्हणजे ऑरेंज कलर हा फ्रूट पण आहे ऑरेंज आणि हा कलर सुद्धा आहे, म्हणून ॲज ऑरेंज ॲज ऑरेंज. नंतर आहे बी, इडियम्स विथ ॲनिमल्स. आता ॲनिमल्सला घेऊन इडियम्स तयार करायचे आहेत. तर त्या बघा, ॲज कनिंग ॲज फॉक्स. ॲज कनिंग ॲज फॉक्स म्हणजे कोल्हा आणि कोल्ह्यासारखे हुशार. ॲज ब्रेव ॲज लॉयन. लॉयन म्हणजे सिंह, सिंहासारखे शूर. तर ॲज हेअरी ॲज गोरिला, तर गोरिला सारखे केसाळ. आणि नंतर आहे तिसरी इडियम्स विथ ऑब्जेक्ट, वस्तूंसोबत ही तयार करायची आहे. तर बघा, ॲज ब्लॅक ॲज कोल, कोल हा आपला ऑब्जेक्ट झालं आणि म्हणूनच ॲज ब्लॅक ॲज कोल म्हणजे कोळशासारखं काळं. ॲज लाईट ॲज कॉटन, कापसासारखे एकदम लाईट. आणि ॲज हार्ड ॲज डायमंड, डायमंड सारखे एकदम कठीण. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 6. तर क्वेश्चन नंबर 6 काय म्हणत आहे बघा, गिवन बिलो आर सम idiomatic comparisons with like, can you guess their meaning? Look them up in good dictionary, you won't find them under like. Which words will you look up to find these comparisons? म्हणजे काय आहे, खाली काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्यांचा अर्थ आता आपल्याला माहित करून घ्यायचा आहे. आपण एखादी मन किंवा वाक्प्रचार अगदी आहे तशीच न उच्चारता एखाद्या व्यक्तीला संबोधून उच्चारतो आणि त्याचा आपल्याला नेमका अर्थ वेगळाच असतो, परंतु वेगळ्याच शब्दात आपण एखाद्याला म्हणतो. आणि तशाच प्रकारे इथे काही फ्रेजेस दिलेले आहेत, त्या फ्रेजेसचा आता आपल्याला अर्थ माहित करून घ्यायचा आहे. आता हा अर्थ आपल्याला माहित नसेल तर एखाद्या चांगल्या डिक्शनरीच्या साहाय्याने त्याचा अर्थ आपल्याला माहित करून घ्यायचा आहे. आता बघून घेऊया कोणत्या कोणत्या इथे फ्रेजेस दिलेले आहेत. पहिली फ्रेज बघा, लाईक अ बुल इन अ चायना शॉप. म्हणजे याचा अर्थ काय होतो, हिअर चायना मीन्स डेलिकेट आर्टिकल्स ऑफ पोर्सलिन. आता म्हणजे याचा अर्थ काय होतो, पोर्सलिन म्हणजे कडक भाग. चायना माती असा चिनी मातीचा हा प्रकार आहे जो एकदम कडक भाग असतो आणि हा चायनामध्ये वापरला जातो, म्हणून त्याला अशा नावाने उल्लेखतात जसं की लाईक अ बुल इन अ चायना शॉप. त्याच्यानंतर दुसरी आहे लाईक अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ. म्हणजे याचा अर्थ काय होतो, यूज टू डिस्क्राइब समवन हू इन अ स्टेट ऑफ एक्स्ट्रीम नर्वस वरी. म्हणजे तो एखादा एकदम काळजीत असतो, एकदम चिंताग्रस्त होऊन बसलेला असतो, तर अशा व्यक्तीला म्हणण्यासाठी किंवा अशा व्यक्तीला उद्देशण्यासाठी कोणती फ्रेज वापरतात, तर लाईक अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ. त्याच्यानंतर आहे लाईक अ रेड रॅग टू अ बुल. याचा अर्थ काय होतो, टू मेक अ पर्टिक्युलर पर्सन ऑर ग्रुप व्हेरी अँग्री. म्हणजे एखाद्याला जाणून बुजून एकदम रागात आणणे किंवा त्याला तो एकदम रागात येईल, तो गुस्स्यात येईल अशा प्रकारे त्याला वागणूक करणे किंवा त्याला जाणून बुजून रागात आणण्याचा प्रकार करणे, याला म्हणतात लाईक अ रेड रॅग टू अ बुल. त्याच्यानंतर आहे लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम. त्याचा अर्थ काय होईल, someone looks very proud or satisfied about something he or she has done. म्हणजे एखाद्याने एखादी कृती एकदम समाधानकारक केलेली आहे किंवा आपण एखाद्याच्या कामावर अगदी खूप खुश असतो तेव्हा त्याला फ्रेज वापरतात. कोणती फ्रेज, लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम. त्याच्यानंतरचा बघा, नंतरची फ्रेज किंवा नंतरची इडियम्स आहे लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅग. म्हणजे त्याचा अर्थ होतो हॅव्हिंग नो इफेक्ट ऑन समवन. म्हणजे एखाद्याला कितीही काही चांगलं करण्याचा प्रयत्न करा, एखाद्याला काही चांगलं सांगण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावर कसलाच परिणाम पडत नाही, तेव्हा ही फ्रेज वापरतात. कोणती, लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅग.
त्याच्यानंतरची फ्रेज किंवा इडियम्स आहे मेमरी लाईक अ सिव. म्हणजेच काय होते याचं, टू हॅव अ व्हेरी बॅड मेमरी. म्हणजे ज्याचा मेमरी खूपच लूज असेल, त्याची कमजोर स्मरणशक्ती खूपच वीक असेल, त्याला ही फ्रेज वापरतात. कोणती? मेमरी लाईक अ सिव. त्याच्यानंतरचा आहे क्वेश्चन 7. युजिंग युअर इमॅजिनेशन राईट मोर कम्पॅरिझन्स युजिंग लाईक. आता इथं याचा अर्थ होतो तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून अजून अशा प्रकारच्या काय बनवा, फ्रेजेस बनवा, इडियम्स बनवा, असं इथं सांगितलेलं आहे. आणि कशासोबत? लाईक. जिथं लाईक येईल, युजिंग लाईक, लाईकचा वापर करून काही आपल्याला काय बनवायच्यात? फ्रेजेस बनवायच्यात, काही वाक्प्रचार बनवायचे आहेत. जसं की बघा, आय स्लीप लाईक अ बेबी. मी झोपतो, पण कशासारखा झोपतो? मी एखाद्या बेबी सारखा झोपतो. नंतर आहे ही इज टाल लाईक अ जिराफ. तो एखाद्या जिराफ सारखा उंच आहे. नंतर आहे ही इज ब्रेव लाईक अ टायगर. तो वाघाप्रमाणे शूरवीर आहे. आणि नंतर आहे आशिष इज मिस्चिवस लाईक अ मंकी. म्हणजे आशिष नावाचा हा जो मुलगा आहे तो बंदरासारखा, वानरासारखा काय आहे? नटखटी आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे मिस्चिवस लाईक अ मंकी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले मार्जिनल क्वेश्चन्स आणि वर्कशॉप. पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन चॅप्टरला सुरुवात करायची आहे आणि हा पाठ इथे संपलेला आहे. जर तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन चॅप्टरसह. तोपर्यंत धन्यवाद.